नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग सगळ्यांना. आणि नवीन दिवसाची नवीन सुरुवात आहे. आणि बघा, आत्ता मी रुद्रांशला म्हणजे रुद्रांची शाळा 7 वाजेची राहते, तर मी म्हणजे 10वीचे पेपर असल्यामुळे तर मी त्याला सोडून आलेली आहे. आता जस्ट मी खाली होती आईकडे, तर आता वरती आलेली आहे आणि माझे घरचं रोजचं रुटीन करत आहे घराचं. आणि आता सगळ्यांना गुड मॉर्निंग तुम्हाला पण, आणि तुम्ही कसे आहात. आणि बघा, आता रुद्रांशला पण सोडून आलेली आहे, त्याची शाळा 10 वाजेपर्यंत आहे. तोपर्यंत मी सगळं पूर्ण घराची कामं करून घेते. आपलं रोजचंच रुटीन आहे. चला तर मग आता सगळं पूर्ण आवरून घेते मी. तर मग आता रोजचं रुटीन आहे माझ्या कामाचं. आणि मला एक दाखवायचं विसरून गेली. बघा, मी आता एक इलेक्ट्रिकची शेगडी घेतलेली आहे बघा, स्वयंपाक करण्यासाठी. आता नवीन निघालेली आहे. म्हणजे जसं गॅस पण आपल्याला कमी लागतो, म्हणजे आपली जे गॅस चुला राहतो हा आता नवीन पद्धतीचा निघालेला आहे. स्टीलमधला निघालेला आहे आणि इलेक्ट्रिकचा आहे. म्हणजे कसं आपण सोलर वगैरे लावलेलं राहिलं तर बिल वगैरे काही येत नाही आपल्याला. आणि गॅसच्या जे सिलेंडर राहतो त्याचे खूप आता रेट वाढलेले आहे. त्याच्यामुळे मी आता सजेस्ट केलेलं आहे, एक इलेक्ट्रिकची शेगडी आणलेली आहे. बघा किती छान आहे ही शेगडी. ही पूर्ण मी दाखवते तुम्हाला. इलेक्ट्रिकची शेगडी मी घेतलेली आहे आणि त्याला बघा स्टँड हे पण आहे, वरतून कॉटेक पण आहे. मी काम करते, ओमकार म्हणतोय काम करते. बघा, मी ही इलेक्ट्रिक शेगडी आणलेली. आता त्याला आर्थिंग वगैरे आहे आणि त्यांनी लावायला सांगितलेली आहे. आर्थिंग वगैरे मी लावणार आहे. बघा, मी मस्त ही शेगडी पण अशी ठेवलेली आहे इथे. आणि आज नाही तर उद्या मी त्याला फिट करणार आहे. आणि बघा, त्याला पाट पण करून घेतलेला आहे. पाटला मस्त असा मी बनवून घेतलेला आहे पाटला. आणि त्याच्यावर ह्या इलेक्ट्रिकचा गॅस ठेवलेला आहे, त्याच्यावर पूर्ण स्वयंपाक करणार आहे मी. आणि बघा, त्याचं स्टँड पण आहे वरती आणि चक्री पण दिलेली आहे. आणि छान असं ते म्हणे की स्वयंपाक पूर्ण होतो त्याच्यावरती. आणि मी करणार आहे आता स्टार्ट. कसा करणार मी दाखवणार पण आहे तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये पुढच्या. आणि बघा, आता मी खिचडी करणार आहे. आणि रुद्रांशला पण आता 10 वाजता घ्यायला जावं लागेल शाळेमध्ये. तर मग आता हे पूर्ण रोजचं रुटीन करून घेते मी, स्वयंपाक वगैरे करून घेते आणि मग जाते त्याला घ्यायला. 10 वाजेपर्यंत त्याची शाळा सुटणार आहे. आणि बघा, तुम्हाला जर माझा हे गॅसचाही व्हिडिओ जर हे आवडला असेल माझा गॅस, तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. बघा, आता मी खिचडी वगैरे करून घेते आहे. आपलं रोजचंच रुटीन असतं घरकामाचं आणि मुलांकडे सुद्धा लक्ष द्यावं लागतं खूप. बघा, आता मी जस्ट आलेली आहे, तर मी बघा आता चहा वगैरे पण करते आणि चहा वगैरे थोडंसं पिते आहे. मला म्हणजे चहा पण घेते आणि बघा दूध पण टाकते त्याच्यामध्ये थोडंसं. बघा, दूध पण आहे. खूप स्ट्रगल असतं आणि सकाळपासून मग शाळा वगैरे राहते मुलाची आणि त्याला पण उठवावं लागतं, त्याची तयारी वगैरे, रुद्रांची तयारी. आणि मग सगळं राहतं. मग गाडीवर त्याला सोडवायला पण जावं लागतं. आणि मग त्याला सोडून आल्यानंतर पण कामं असतात. मग खाली आईकडे सुद्धा कामं करते मी, आईकडनं काम नाही होत तर. आणि मग माझी पण कामं करते मी वरती येऊन सगळे. आणि बघा, आता मी चहा करते आहे. या तुम्ही पण चहा घ्यायला. माझा चहा उकळतो आहे, या तुम्ही पण चहा घ्यायला. मी पण चहा घेते आहे. आणि आता ही शेगडी स्टार्ट झाल्यावरती मी याच्यावरच करणार आहे स्वयंपाक. दूध टाकलेलं आहे मी त्याच्यामध्ये. ओंकारला पण चहा बिस्किट नाही तर काहीतरी चहा पाव वगैरे दूध टाकून देणार आहे. आणि मग नंतर मग खिचडीची सुरुवात करणार आहे. थोड्या वेळाने त्याला पहिले घेऊन येईल शाळेतून, कारण की 10 वाजेपर्यंत शाळा आहे त्याची. 9:45ला मला घ्यायला जावं लागतं त्याला. हा पण रेडी झालेला आहे. आता मी घेत आहे चहा आणि 2 पाव वगैरे थोडंसं नाश्ता करून घेते आणि मग त्याला तयारी करून घेऊन येते शाळेतून, कारण की आता 9:30 होत आले आहे. 9:45ला लगेच मला निघावं लागतं त्याला घ्यायला. चला तर मी आता चहा घेऊन घेते आणि मग थोडंसं नाश्ता पण करून घेते. आणि याला पण देते आपला ओंकारला.
हा, ओंकार चहा बिस्कुट खाता ना. चहा पाव याला पण देते आता. आणि ओंकार खेळतो आहे. काय बघतोय दादा? लहान मुलांना काही ना काही खाऊ आणावाच लागतो. आणि मी जाते आणि मग मार्केटला पण त्यांना सगळं घेऊन येते खायला वगैरे. मुलांना खाऊन घ्या आता तू पण. चला तर मी आता खाते आहे. या तुम्ही पण चहा घ्यायला. त्याला पण देते आता ओंकारला काहीतरी नाश्ता. आणि त्याला मग आईकडे सोडून जाते आणि रुद्रांशला घ्यायला जाते गाडीवरती. बघा आता आम्ही जस्ट आलेलो आहे. रुद्रांश पण आलेला आहे आत्ता शाळेतून. त्याची बॅग घेऊन आलेली आहे मी. आणि शाळेत गेलेली होती. खूप भरपूर ऊन आहे. बघा बॅग पण आणलेली आहे त्याची आणि त्याला पण आणलेला आहे. बघा आता तो खेळतो आहे. आणि बघा आता त्याला मी जेवायला देते आणि मग घरचे थोडीशी कामं करते. आता जस्ट आलेली आहे मी गाडीवरून त्याला घेऊन सणे. आणि बघा आता त्याला पण जेवायला देते मी. शाळेत गेलेला होता तो, हा ना रे. तर मी आता म्हणजे मार्केटमधून आलेली आहे. आणि मला आलू चिप्स करायचे आहेत. तर त्याच्यासाठी मी आलू घ्यायला गेली होती. बघा आलू आणलेले आहे, म्हणजे बटाटे आणलेले आहे. आणि त्यासोबत मी वॉटरमेलन पण आणलेलं आहे मुलांसाठी खाण्याकरता. बघा आणि बघा 20 रुपयाचं एक आहे हे वॉटरमेलन. आणि 40 रुपयाचे 2 असे वॉटरमेलन घेऊन आलेले आहे. आणि 10 किलो बटाटे घेऊन आलेले आहे चिप्स करायसाठी. कारण की मुलांना पण तळून खायला आणि देता येतात. आपल्याला तळून देता येतात मुलांना, खातात मुलं मस्त. आणि उन्हाळा पण लागतोय तोपर्यंत म्हटलं करून घेऊ. आणि मी आता चिप्स करणार आहे आज. आणि याला पण आता वॉटरमेलन ओंकारला पण कापून देते वॉटरमेलन, तो पण खाणार. कसं आहे, गोड आहे का वॉटरमेलन? छान आहे, त्याला फार आवडलेलं आहे. बघा 20 रुपयाचं एकच आलेलं आहे वॉटरमेलन. आणि मस्त लाल आहे आणि मस्त कलर पण आहे, कलरफुल आला आहे आणि गोड पण आहे. त्याला खूप आवडतं आहे ओंकारला खायला. आणि उन्हाळ्या लागला आहे आता. आंबे पण येणार आणि मुलांना आंबे पण आणणार मी खायला. आणि बघा वॉटरमेलन पण छान आहे, मस्त लाल आहे. मी खाऊन दाखवते. सगळं खराब नको करू ओंकार. हे घे, हे खा. ओंकार पण खातोय वॉटरमेलन आता. खा बेटा दादा. आणि रुद्रांश आता शाळेतून आलेला आहे, तर तो गेलेला आहे मुलांबरोबर खेळण्यासाठी बाहेर गेलेला आहे खेळायला. तोपर्यंत मी आता काहीतरी त्याला खायसाठी करते. आणि वॉटरमेलन पण आल्यावरती चिरून देणार त्याला खायला. बघा मी मुलांसाठी अशी फिक्की खिचडी करते आहे. थोडं तिखट टाकते आहे, मसाला टाकते थोडासा. आणि मुलं मस्त खातात खिचडी छान अशी. त्यांना खायला पण छान लागतं मुलांना. थोडीशी अशी खिचडी टाकून देते मुलांसाठी. थोडेसे असे शेंगदाणे पण टाकते त्याच्यामध्ये मी. म्हणजे शेंगदाण्याची पुडी आता आणली मी जस्ट. थोडेसे शेंगदाणे टाकले ना तर छान लागतात, थोडी खिचडी छान लागते. आणि थोडंसं जिंजरची पेस्ट टाकून देते स्वाद येण्यासाठी. थोडासा मसाला टाकते.
हळद टाकते आणि हिंग पावडर टाकते थोडीशी. तोपर्यंत मी हे आपले तांदूळ आणि हे डाळ टाकलेली आहे त्याला वॉश करून घेते. बघा मी हे मस्त असे तांदूळ असे वॉश करून घेतलेले आहे. आता मी याच्यात टाकते खिचडीमध्ये. छान असं मी हे टाकते आता त्याच्यामध्ये. तांदूळ टाकून घेतलेले आहे आणि त्याच्यात पाणी ॲड करणार आहे आणि त्यावरतून मीठ टाकणार आहे. बघा त्याच्यात पाणी ॲड केलेलं आहे मी. शिजेल असं पाणी टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि पाणी टाकते मी. मीठ ॲड करते मी आता त्याच्यात. थोडं मीठ ॲड करून घेते चवीनुसार. आणि कुकरचं झाकण बंद करून देते. पंधरा मिनिटात खिचडी तयार होणार. आणि रुद्रांश पण आता खेळायला गेलेला आहे. तो आला की त्याला पण जेवायला देईल आणि ओंकारला पण देणार आणि मी पण जेवून घेणार आहे खिचडी तयार झाली की. छान अशी 15 मिनिटं खिचडी होऊ देणार आणि मस्त कमी फ्लेममध्ये छान अशी शिजणार आहे खिचडी. आता दुपारचे वाजलेले आहे 11:30 पावणे 12 झालेले आहे. साठी पापड पण तळून घेतलेले आहे आणि खिचडी पण रेडी झालेली आहे. एका बाजूला छान असे बघा पापड तळून घेतलेले आहे मी. छान असे पापड तळलेले आहे आणि आता रुद्रांश आला की खेळून त्याला पण देणार पापड आणि मस्त खिचडी गरम गरम देणार. आणि खिचडी पण रेडी झालेली आहे आपली बघा. आणि इकडे आता तेल गरम आहे ते आता झाकून देणार आणि मस्त त्यांना मुलांना जेवण करायला देणार. पापड आणि खिचडी छान खातात मुलं. गरम खिचडी पण झालेली आहे आपली आणि इकडे पापड तळले गेलेले आहे आणि छान असे आता जेवण करायला घेतो. बघा छान अशी खिचडी तयार झालेली आहे. मुलं खूप छान खातात पापड आणि खिचडी. बघा गरम गरम देते त्यांना मुलांना आणि पापड पण देते छान असे. आणि गेलेला आहे खेळायला त्याला पण बोलवून घेते जेवण्यासाठी आणि मस्त गरम गरम खिचडी पण आहे. मग छान असे पापड आहे तळलेले. आता जेवण करून घेतो आणि तुम्ही पण या जेवायला. आणि तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्समध्ये सांगा आणि माझ्या व्हिडिओला लाईक करत राहा, शेअर करत राहा, सबस्क्राईब करत राहा, काही सपोर्ट करा. चला तर मग आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय गाईज. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.